प्रिपोजिशन मीन्स व्हॉट, शब्दयोगी अव्यय, राईट. नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर आपण काय लावत असतो तिथं, प्रेपोजिशन्स लावत असतो, राईट. त्यालाच आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय. असे खूप काही शब्दयोगी अव्यय तिथं आहेत किंवा प्रेपोजिशन्स तिथं आहेत, भरपूर आहेत. ओके. तर आपण काल आपण दोन शब्दयोगी अव्यय तिथं बघितले होते, अक्रॉस आणि अबोव, राईट. अबोव म्हणजे काय, च्या वर, एखाद्या गोष्टीच्या वर, एखाद्या वस्तूच्या वर. पण आपण अबोव कधी वापरतो बघा, जेव्हा त्या गोष्टीत म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या थिंगला टच नाही झाला, स्पर्श नसल्यास आपण काय वापरतो तिथं, अबोव वापरतो. ओके. अबोव म्हणजे काय, च्यावर. आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं तिथं, फ्रेम ही सोफ्याच्या वर आहे, राईट. आता या बोर्डवर एक वॉच आहे बघा, तर आपण काय म्हणू शकतो, म्हणजे हे बघा त्यामध्ये टच नाहीये, त्याच्यामुळे काय करू शकतो तिथं, अबोव हे प्रेपोजिशन तिथं युज करू शकतो. ओके. आणि आपण काय बघितलं होतं, अक्रॉस. अक्रॉस म्हणजे काय, च्या पलीकडं, एखाद्या गोष्टीच्या पलीकडं, नदीच्या पलीकडं, रस्त्याच्या पलीकडं, तुम्ही असं तिथं म्हणू शकता. ओके. तर हे बघा, काल बरेच मुलं तिथं कन्फ्युज होत होते. आपण निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स तिथं बघत होतो. तर आता आपण तसं करणार नाही होत. आपण तो जो काही टॉपिक येतो आपण सेपरेटली तिथं घेणार आहोत. ओके. काही मुलांना तसं इझी जातंय, तर काही मुलांना तिथं अवघड जातंय. पण आपल्याला सर्व मुलांचा तिथं विचार करायचा आहे आणि जे तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे ते आपल्याला तिथं बघायचंय. आणि जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण तिथं जाणार आहोत. कुणीही तिथं कन्फ्युज व्हायला नको. ओके. तर आता आपण नेक्स्ट प्रिपोजिशन बघतोय तिथं. तर आज आपल्याला बघायचंय आफ्टर. आफ्टर. तर मला एक सांगायचंय, आफ्टर मीन्स व्हॉट. आफ्टर म्हणजे काय, आफ्टर सांगा बरं, टाईप करा पटपट सगळ्यांनी. आफ्टर मीन्स व्हॉट, सगळ्यांना माहिती आहे. व्हेरी गुड राहुल सर, नंतर. व्हेरी गुड. बरोबर आहे, नंतर, च्या नंतर. ओके. तर आता आपण एक त्याचा एक्झाम्पल घेऊयात. ओके, बरोबर हर्षल मॅडम, व्हेरी गुड. त्याचा आपण एक्झाम्पल घेत आहोत. तर टेलिग्राम ग्रुप आपला कुणी कुणी जॉईन केलाय टेलिग्रामचा, कुणी जॉईन केलाय, कुणाला काही प्रॉब्लेम आलाय? ओके. काही लोकांना प्रॉब्लेम येत आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला विचारलं. ओके. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण बघू. तर त्यांनी मला पर्सनली मेसेज तिथं करायचा आहे. आता एका मॅडमने मला मेसेज केला होता, त्यामुळे मला वाटलं की आणखी कुणाला काही प्रॉब्लेम आला असला तर आपण तो सॉर्ट आउट करू. ओके. तर आता आपण लगेच एक्झाम्पल्स कडे वळूयात, टाइमपास न करता. आता मला वाटतंय तुमचे जे काही सिम्पल टेन्सेस आहेत आणि कंटिन्युअस टेन्सेस आहेत, त्यातलं जे काही कन्फ्युजन होतं तुमचं, ते तिथं जवळपास दूर झालंय असं मला वाटतंय, राईट. आणि जर कुणाचं जर कन्फ्युजन तिथं होत असेल तर त्यांनी मला पर्सनली सुद्धा मेसेज करू शकता. देर इज नो प्रॉब्लेम. ओके. तर मी ते कम्पॅरेटिव्हली काय तिथे एक्झाम्पल्स घेत होते, कारण खूप मुलांना कन्फ्युजन आहे, सिम्पल टेन्स कोणता आणि कंटिन्युअस टेन्स कोणता. ओके. त्यामुळे मी तिथे तुम्हाला कम्पॅरेटिव्हली तिथे एक्झाम्पल्स घेत होते. आणि सेम एक्झाम्पल घेत होते मी तुम्हाला, सिम्पल मध्ये आणि कंटिन्युअस मध्ये. का सेम सेम एक्झाम्पल घेत होते, कारण तुम्हाला त्यातला फरक तिथं कळावं, तुम्हाला त्यातला डिफरन्स तिथं कळावं. त्यामुळे मी तुम्हाला तिथं कम्पॅरेटिव्हली तिथं एक्झाम्पल घेत होते. ओके. तर आज मी एक एक्झाम्पल घेणार आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला तिथं होमवर्क साठी सॉल्व्ह करायला देणार आहे. ओके. आणि बघा, आपण क्लासमध्ये प्रत्येक गोष्टीवर म्हणजे एकाच, फॉर एक्झाम्पल आफ्टर आहे, ह्याच्यावरच आपण जवळजवळ 6 एक्झाम्पल घेतोय, मिनिमम 6 एक्झाम्पल घेतोय, राईट. पण प्रेपोजिशन्स असे खूप आहेत. आपण जर एका याच्यावर 6 किंवा 8 जर एक्झाम्पल घेत बसलो तर आपला सिलेबस त्या ठिकाणी तिथं कव्हर होणार नाही. ओके. तर आता मी तुम्हाला 3 एक्झाम्पल घेणार आणि 3 एक्झाम्पल तुम्हाला तिथं होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायला देणार आहे. ओके. तर आपण लगेच स्टार्ट करूयात आता एक्झाम्पल्स पासून. लेट्स गो. आता मला एक सांगा, टेक म्हणजे काय, टेक. टेक पटपट सांगायचंय, टेक म्हणजे काय. टेक. टेक आणि त्याच्या विरुद्ध अर्थ काय आहे? बरोबर राहुल सर, व्हेरी गुड. त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे टेकचा, गिव्ह, देणे, आणि टेक, घेणे, राईट. तर टेकचे पण तिथं काही सिम्पल टेन्स मध्ये आपण काय करतो बघा, 3 तिथं जे काही व्हर्बचे फॉर्म असतात, क्रियापदाचे रूप असतात, आपण ते तिथं युज करतो, राईट. जे काही सिम्पल मध्ये असतं, प्रेझेंट टेन्स मध्ये असतं, ते असणार टेक. V1 म्हणतो आपण त्याला. दुसरं काय असणार आहे तिथं, टूक. पास्ट टेन्स मध्ये कंटिन्यू तुम्हाला काय वापरायचं तर टूक हे युज करायचे. टेक, टूक घेतलं, घेणे, घेतलं. आणि विल टेक, विल टेक म्हणजे घेतील, विल टेक म्हणजे काय, घेतील, राईट. आता हे बघा तेजस्वी मॅडम, ते तुमचं बरोबर आहे, व्हेरी गुड, ते बरोबर आहे. पण आपण ते टेकन कधी वापरतो बघा, टेकन आपण कधी वापरतो, परफेक्ट टेन्स मध्ये तो फॉर्म आपण तिथे वापरत असतो, राईट. टेकन, रिटर्न, स्पोकन.
ते जे काही फॉर्म्स आहेत आपण ते कशात वापरत असतो, परफेक्ट टेन्स मध्ये. आता आपला टेन्स काय आहे, सिम्पल टेन्स, आणि सिम्पल टेन्स मध्ये आपण तिन्ही एक्झाम्पल्स तिथं घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, टेक, टू, विल टेक हे तिथं युज करायचं आहे. आणि मी तुम्हाला टेलिग्रामवर तिथं व्हर्बचे फॉर्म तिथं सेंड केलेत बघा, इरेग्युलरचे. तर हे बघा, तुम्हाला काय करायचंय, इरेग्युलर आणि रेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय ते तुम्हाला कन्सेप्ट तिथं क्लिअर झाली पाहिजे. आणि जर रेग्युलर आणि इरेग्युलर व्हर्ब जर तुम्हाला कळले तर 90% तुमचे सेंटेन्सेस तिथं चुकत नाहीत. बेसिक लेवलला, ऍडव्हान्स लेवलला नाही, बेसिक लेवलला. तर हे बघा, तुम्हाला तिथं 90% तिथं लगेच वाक्यरचना जमून जाते. आता हे बघा, इरेग्युलर म्हणजे काय. आता हे जे काही सेंटेन्स आहे ते इरेग्युलर व्हर्बचं तिथं सेंटेन्स, इरेग्युलर व्हर्बचं हे जे काही हे व्हर्ब फॉर्म आहे, सेंटेन्स नाहीये, राईट, इरेग्युलर. आणि रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय बघा, रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, तिथं ईडी किंवा आयईडी हा तिथं प्रत्यय लागत असतो, राईट. रेग्युलर व्हर्बला आयईडी किंवा प्रत्यय तिथं लागत असतो, राईट. फॉर एक्झाम्पल, वॉक, वॉक म्हणजे काय, चालणे, राईट. WALKED, वॉक्ड हा लागला तिथं प्रत्यय ईडी, राईट. आता फॉर एक्झाम्पल, प्ले, प्ले म्हणजे काय, खेळणे, राईट, खेळणे, प्ले आणि प्लेड हा झाला त्याचा रेग्युलर व्हर्ब. हे जे काही व्हर्ब्स असतात ईडी किंवा आयईडी प्रत्यय लागलेले, तर त्याला आपण काय म्हणतो, तिथं रेग्युलर व्हर्ब्स म्हणतो, ओके. आणि जे काही इरेग्युलर व्हर्ब्स असतात तिथं त्याला ईडी किंवा आयईडी हा प्रत्यय नसतो, ओके. तुम्ही तर म्हणताल, आता मॅडम आम्हाला ईडीचं कळलंय, पण व्हॉट अबाउट आयईडी, व्हॉट इज दिस. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल देते त्याचं. आयईडी कसं होईल, स्टडी. जेव्हा एखाद्या क्रियापदाला तिथं वाय प्रत्यय लागल, वाय, तर तिथं तुम्ही काय करणार, आयईडी यूज करणार. आयईडी म्हणजेच काय, स्टडीड, राईट, स्टडीड, ओके. ध्यानात आलंय. प्लेड, प्लेडला काय येणार, ईडी, बरोबर, ओके. तर बघा, आता आपण जाऊया तिथं एक्झाम्पल्स कडे. नाऊ वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल. खेळानंतर, खेळानंतर तो अंघोळ करतो. व्हॉट विल बी द आन्सर. खेळानंतर तो अंघोळ करतो. कसं येईल, खेळानंतर तो अंघोळ करतो, कसं येईल सेंटेन्स सांगा बरं. खेळानंतर तो अंघोळ करतो. काय तुम्हाला सांगितलेलं आहे तिथं, जो काही फॉर्म्युला आहे, ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. एस प्लस व्ही प्लस ओ, राईट. एस प्लस व्ही प्लस ओ. आता तुम्हाला हे तर माहितीये, तो म्हणजे काय, तो आहे तिथं करता. व्हेरी गुड, बरोबर आहे हर्षा मॅडम, देर इज नो प्रॉब्लेम, ओके. ट्राय करा आन्सर द्यायचा, ट्राय करा. मिस्टर सुधारत चालता तुमच्या, ओके. आता हे बघा, येस सब्जेक्ट झाला, राईट. आता तुम्हाला काय बघायचं तिथं, क्रियापद, क्रियापद बघायचंय. ही, यानंतर तो अंघोळ करतो, राईट. आता इथं काय, ही टेक्स, ही टेक्स, राईट. आता खेळानंतर ते अंघोळ करतात असं जर आलं असतं तर आपण इथं येस हा प्रत्यय घेतला नसता, राईट. आणि हा जो काही प्रत्यय घेतोय आपण, तो कशात घेतोय, फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये घेत असतो. हा जो काही प्रत्यय बघा, ही, शी, इट समोर आपण जो काही प्रत्यय तो पास्ट टेन्स मध्ये आणि फ्युचर टेन्स मध्ये कधीही घेत नाही, ओके. ही गोष्ट तुम्हाला तिथं ध्यानात घ्यायची आहे. त्यामुळे आपण वारंवार ते रिपीट करत आहोत. आता हे बघा, ही टेक्स बाथ, ही टेक्स बाथ, कसं येईल, ही टेक्स बाथ. आपल्याला काय प्रिपोजिशन यूज करायचंय, काय प्रिपोजिशन यूज करायचंय आज आपल्याला, बाथ. बाथ येईल किंवा शॉवर येईल, शॉवर पण येऊ शकतं तिथं, बाथ और शॉवर, और शॉवर, बाथ और शॉवर आफ्टर दी गेम, आफ्टर दी गेम, राईट. नेक्स्ट वन,
आता नेक्स्ट वन काय येईल बरं? आता हे झालं प्रेझेंट टेन्स सेंटेन्स. आता दुसरं सेंटेन्स कशाचं येईल? खेळानंतर त्याने अंघोळ केली. केली, क्रिया पूर्ण झालीये. खेळानंतर त्याने अंघोळ केली. कसं येईल? व्हॉट विल बी द आन्सर? व्हेरी गुड, बरोबर. ही, आता हे बघा, आता इथं असं येणार आहे का? ही टूक येणार आहे, ही टूक्स नाही येणार हा. ही टूक ए शॉवर आफ्टर द गेम. आफ्टर द गेम, ओके. आफ्टर द गेम, व्हेरी गुड तेजस सर, नाईस. खेळानंतर तो आंघोळ करेल. कसं येईल? खेळानंतर तो आंघोळ करेल. बरोबर आहे हर्षल मॅडम. खेळानंतर तो अंघोळ करेल. ही विल टूक, ही विल टूक ए शॉवर आफ्टर द गेम. आता हे बघा, आपण काल बघितलं होतं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल याचं. हे बघा, ही आल्यावर आय वी यू दे, करेक्ट अश्विनी मॅडम. आय वी यू दे हे जर आलं तर आपण तिथं कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करत असतो सिम्पल टेन्स मध्ये? सिम्पल टेन्स मध्ये आपण डू, डज, डीड आणि विल हे हेल्पिंग वर्ब तिथं यूज करत असतो. डू आणि डज आपण तिथं यूज करतो प्रेझेंट टेन्स मध्ये. डीड आपण यूज करतो तिथं पास्ट टेन्स मध्ये. आणि विल आपण कशामध्ये यूज करतो? विल आपण यूज करतो तिथं फ्युचर टेन्स मध्ये, बरोबर. विल टेक येईल, विल टेक, बरोबर, विल टेक. विल टेक येईल इथं, विल टेक, राईट. प्रेझेंट टेन्स हे टेक आपण इथं घेत असतो, विल टेक्स नाही येणार, विल टेक येईल. ओके. तर हे बघा, इथं येईल डू किंवा डज. डू किंवा डज, पण जेव्हा तिथं आय वी यू दे किंवा एखादा प्लुरल नाऊन असेल तेव्हा आपण तिथं काय यूज करतो? कंटिन्यू डू हे हेल्पिंग वर्ब आपण तिथं यूज करतो. आणि जेव्हा तिथं ही शी इट हे सब्जेक्ट प्रोनाउन्स असतील तेव्हा आपण तिथं काय यूज करतो? कंटिन्यू डज यूज करतो. ओके. पण जेव्हा आपण तिथं, आता हे बघा, याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं होईल तुम्हाला थोडक्यात सांगते. फक्त एक नॉलेज म्हणून सांगते मी तुम्हाला. फक्त आपण ते पुन्हा नंतर बघणार आहोत, पण तुम्हाला तोंडी सांगते. कारण इथं जर आपण निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह जर लिहित बसलो तर आपल्याला एवढं इथं जागा पुरत नाही, जागा सफिशियंट नाही आपल्याला. ओके. आता हे बघा, इथं काय येईल? ही काय येईल? खेळानंतर तो अंघोळ करतो. खेळानंतर तो अंघोळ करत नाही. खेळानंतर तो अंघोळ करतो का? खेळानंतर त्याने अंघोळ केली का? असे क्वेश्चन्स तिथं येतील. जेव्हा ते तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे असतील तेव्हा तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे? डू, डज किंवा डीड किंवा विल तिथं यूज करावं लागणार आहे. ओके. आपण ते व्यवस्थित नंतर घेणार आहोत. आता रेग्युलर इरेग्युलर वर्ड्स मला वाटतं तुम्हाला समजले असतील. टेलिग्रामच्या ग्रुपवर मी सेंड केले बघा फोटोज. आफ्टर म्हणजे काय? नंतर. खेळानंतर त्याने अंघोळ केली, खेळानंतर तो अंघोळ करेल, खेळानंतर तो अंघोळ करतो. ओके. आता नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला तिथं बघायचंय. आता हे जे काही सेंटेन्स आहेत ते तुम्ही बनवणार आहात होमवर्क म्हणून, ऍज अ होमवर्क. खेळानंतर तो अंघोळ करत, खेळानंतर तो अंघोळ करत आहे. करत आहे, प्रोसेस चालू आहे, कंटिन्युअस प्रोसेस, सातत्य आहे, करत आहे. आता हे बघा, सिम्पल टेन्सला आपण आणखी इनडेफिनाइट टेन्स सुद्धा तिथं म्हणतो. इनडेफिनाइट म्हणजे काय? अनिश्चित, अनिश्चित. ह्यानंतर तो अंघोळ करत असतो हे तुम्हाला बनवून आणायचंय. तुम्ही मला फोटो सेंड करणार आहात याचे. आणि तुम्ही हे बघा, आता आपलं एकदा क्लासमध्ये झालंय, तुम्ही आणखी याचे एक्झाम्पल्स काही सर्च करू शकता. हम्म. तेजस तर बरोबर आहे तुमचं, पण त्याच्या आधी आपल्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा यूज करावा लागतो. हा,
येस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता यूज करा बरोबर. आता का ओळखा, हेल्पिंग वर्ब कोणतं यूज करायचंय ते पण ओळखा. ओके. खेळानंतर तो अंघोळ करत होता. थर्ड वन, खेळानंतर तो अंघोळ करत असेल. तुम्हाला जर दिसायला थोडा जरी प्रॉब्लेम होत असला बोर्डवर तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता. ओके. म्हणजे थोडं जरी चमकतंय असं जर वाटलं तर आपण व्यवस्थित करू तिथून. करत असेल. ओके. आता काय येतील बरं इथं, प्रेझेंट टेन्स, राईट, प्रेझेंट टेन्स. टू बी चे हेल्पिंग वर्ड्स काय काय तुम्ही सांगायचंय. टू बी चे हेल्पिंग वर्ड्स, व्हॉट आर द हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स. यू कॅन टेल मी राईट नाऊ. व्हेरी गुड अनिता मॅडम. एम इज आर, राईट. मग इथं काय येईल, इथं काय येईल मग, येस प्लस तो. ही इज, ही इज काय येईल, ही इज टेकिंग ए शॉवर आफ्टर गेम. बरोबर. ही इज टेकिंग शॉवर आफ्टर गेम. बरोबर. पुन्हा याचं काय येईल, खेळानंतर तो अंघोळ करत होता. इज, पहिल्यांदा आपण इज घेतलंय, नंतर काय करणार आहे आपण, ऑज घेणार आहोत. व्हेरी गुड. ही इज, पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, नंतर मेन वर्ब आणि प्लस त्याला आय एन जी. हा आय एन जी हे सफिक्स तुम्हाला तिथं लावायचं आहे. ओके. बरोबर मयुरी मॅडम, व्हेरी गुड. ही ऑज. बरोबर. आता ते अंघोळ करत होते असं जर आलं असतं तर तुम्हाला काय काय घ्यावं लागलं असतं, ऑज की वर, ऑज की वर, वर. व्हेरी गुड हर्षल मॅडम. व्हेरी गुड आवर सर. व्हेरी गुड. करेक्ट. करेक्ट मयुरी मॅडम, व्हेरी गुड. करेक्ट सुनीता मॅडम. व्हेरी गुड. सगळे करेक्ट आन्सर देत आहेत, म्हणजे सर्वांच्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेतच, नाही असं नाही, पण थोडंसं कन्फ्युजन असतं, ते तुमचं इथं क्लासमध्ये दूर होतं. ओके. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊयात. तुम्ही राईट डाऊन करताल ना आता. मी इथं तुम्हाला लिहून देते थोडस. ही इज टेकिंग, हे तुम्ही कंप्लीट करायचंय. ही वॉज टेकिंग, हे तुम्ही कंप्लीट करायचंय. नेक्स्ट, ही विल बी टेकिंग. नेक्स्ट जे काही ऑब्जेक्ट असेल ते तुम्ही लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपण घेऊयात आता. लिव्ह, लेफ्ट, विल लिव्ह, विल लेफ्ट, विल लिव्ह, राईट. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. ओके. आता आपण एक्झाम्पल्स घेऊया तिथं. आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघतो, निघतो. नेक्स्ट वन, आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघलो, निघालो. आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघू. ओके, निघू.
करत होता, करत आहे, करत असेल. हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे हा, कारण आपण काय बघतोय, आफ्टर प्रेपोजिशन बघतोय. टू किंग नाही येणार बघा, टू किंग येणार नाही. टूक आपण कशात, मी इथं मुद्दाम लिहून का दिले तुम्हाला हे, कारण तुम्हाला समजायला पाहिजे की हे जे काही तीन फॉर्म आहेत ते सिम्पल टेन्स मध्ये यायला पाहिजेत, राईट. म्हणून मी तुम्हाला हे फक्त लिहून दिलंय. आणि हे जे काही आहे कंटिन्युअस टेन्स, इथं तुम्हाला फॉर्म्युला का राईट डाऊन करून दिलाय, कारण इथं हेल्पिंग वर्ब, काही मुलं काय करतात, हेल्पिंग वर्ब घेत नाही, डिरेक्टली काय घेतात, आयएनजी प्रत्यय लावतात. मेन वर्ब घेऊन आयएनजी प्रत्यय तिथे लावतात, त्यामुळे मी इथं हेल्पिंग वर्ब असं सुद्धा लिहिलं आहे. ओके, समजलंय आता. वी आर, वी लिव्ह. आता आहे ना, तुम्हाला इथं ओळखायचंय बघा, लिव्ह, लेफ्ट, विल लिव्ह. तिथं आपण काय करतोय, तीन व्हर्ब फॉर्म तिथं आपण युज करत आहोत. दॅट्स व्हाय हा जो काही सेंट टेन्स आहे बघा, कोणता असणार आहे, सिम्पल टेन्स असणार आहे. सिम्पल टेन्सेस आहेत हे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. ओके, 1 मिनिट. ओके, मला वाटते आता क्लिअर दिसत आहे. ओके, आता आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊयात. हे समजेल का सगळ्यांना? एकदा सांगते तरी पण तुम्हाला, आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघतो. आपण खूप एक्झाम्पल्स घेतलेत असे. त्याच्यामुळे आता हे बघा, असं कोण एवढं कोण नाही घेत. आता आपण आफ्टर, हे बघा, हे जे काही प्रेपोजिशन आहे ते आपण इथं 3 वेळा आणि इथं 3 वेळा, आपण 6 वेळा घेतलं आहे टोटली. ओके, 6 आणि इथं 6, 12 वेळा होतंय. त्याच्यामुळे आता हे तुम्हाला मी सॉल्व्ह करायला देणार आहे, व्यवस्थित सगळ्यांनी तिथं सॉल्व्ह करायचं आहे. मी तुम्हाला सांगणार आहे आन्सर एकदा. ते तुम्ही व्यवस्थित ध्यान ठेवायचंय. आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघतो, सब्जेक्ट काय आहे, वी, राईट, वी. दुपारच्या जेवणानंतर निघतो, काय लिहितं, वी लिव्ह, वी लिव्ह. आता इथे येस प्रत्यय लागणार आहे का व्हर्बला, क्रियापदाला? नाही, कारण आपण आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन्सला तिथं कधीही येस प्रत्यय लावत नाही, किंवा कसलाही प्रत्यय तिथं लावत नाही. प्रत्यय आपण कधी लावतो, जेव्हा ही, शी, इट आपण युज करतोय, किंवा सिंग्युलर नाउन तिथं आहे एखादं, तेव्हा आपण काय करतो, तिथं एस हा प्रत्यय तिथं लावत असतो. ओके, वी लिव्ह आफ्टर लंच. ओके, आता इथं काय येईल, वी लेफ्ट. नेक्स्ट सेंटेन्स कंप्लीट करायचंय तुम्ही, वी विल लेफ्ट, वी विल लेफ्ट. ओके, हे कम्प्लीट करायचंय तुम्ही, कारण तुम्हाला काहीतरी होमवर्क पाहिजे ना. नेक्स्ट वन, नेक्स्ट वन काय होईल, आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघत आहोत. व्यवस्थित सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे. क्लास संपला म्हणजे झालं असं काही नाहीये, व्यवस्थित हे सगळं नोट डाऊन करायचंय. व्यवस्थित हे सगळं नोट डाऊन करायचंय. 1 मिनिट मॅम, बघते मी. वी लिव्ह, वी लेफ्ट, व्हेरी गुड, बरोबर आहे एकदम 100% शुभांगी मॅडम, करेक्ट आहे. आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघत आहोत. डेमो लेक्चर मी तुमचं घेतलं होतं. आहोत, आहेत, असतील. लंच, लंच आहे, लंच. डिनर नाईटला, डिनर नाईटला येईल. आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघत, निघालो होतो, काय येईल, निघालो होतो. नेक्स्ट वन, आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघणार असू, निघणार असू. कसं येतील आता सेंटेन्स सांगा बरं, कोण सांगाल, आम्ही दुपारच्या जेवणानंतर निघत आहोत.
निघालो होतो, निघणार असू, किंवा निघत होतो, किंवा काही निघत होतो आणि निघत असू, निघत असू. ओके, एकच घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित ध्यानात येईल. तिथं काय वापरावं लागल? काय वापरावं लागल? मला असं वाटतंय इथं काय वापरावं लागत असणार आहे, इज, वॉज आणि विल बी वापरावं लागत असेल, नाही का? इज, वॉज आणि विल बी. एम आय राईट? सुषमा मॅडम बरोबर. अनिता मॅडम करेक्ट. व्हेरी गुड, बरोबर बोलताय तुम्ही. बरोबर आहे शुभांगी मॅडम, व्हेरी गुड, बरोबर आहे. करेक्ट सुनीता मॅडम. आता इथं काय वापरावं लागणार आहे? इथं आपल्या सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स तिथं होत आहेत, राईट? आता हे बघा, इथं आपण येस प्रत्यय घेतला होता, इथं सिंग्युलर होतं, इथं आपण येस प्रत्यय घेतला नाही कारण इथं प्लुरल आहे. दोन टाईपचे एक्झाम्पल झालेत. आता हे बघा, सेम टेन्स मध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल्स तर झालेत. परत आता हा कंटिन्युअस टेन्स आहे, राईट? काळ एकच आहे पण एक्झाम्पल डिफरंट आहेत. इथं आपण कसलं कसलं एक्झाम्पल घेतलंय? सिंग्युलर नाऊनचं. आणि इथं काय कसलं एक्झाम्पल घेतलंय आपण? प्लुरल नाऊनचं, राईट? तर इथं तुमच्या सगळ्या कन्सेप्ट इथं क्लिअर होत आहेत. आम्ही म्हणजे काय? वी. हेल्पिंग वर्ब कोणतं आहे? कोणतं आहे? हेल्पिंग वर्ब आर. प्रेझेंट टेन्स मधलं वी आर लिव्हिंग. वी आर लिव्हिंग. वी वर लिव्हिंग. वी विल बी लिव्हिंग. नेक्स्ट सेंटेन्स तुम्ही तिथे कंप्लीट करायचं आहे. आता हे बघा, मी तुम्हाला ऍक्च्युअली हा होमवर्कच देणार होते टोटली, पण मी याच्या आधी पण होमवर्क देऊन बघितले बघा स्टुडंट्सला. पण काही स्टुडंटचा असा थोडासा प्रॉब्लेम होतो की त्यांना जेवढं दिलंय त्यांचं तेवढं पण चुकतं, राईट? त्यामुळे थोडीशी हिंट दिली की त्यांना समोरचं लिहिता येतं, त्यामुळे मी तुम्हाला असं सेंड केलंय. ओके, आणि एवढे जे काही करेक्शन असतात बघा, पान पान त्यांचे पूर्ण 10 10 12 12 एक्झाम्पल्सचे, ते त्यांना तोंडी सांगणं डिफिकल्ट होऊन जातं. त्याच्यामुळे मी काय केलं, इथं तुम्हाला आधीच समजून सांगितलंय आणि फक्त तुम्हाला तिथं ऑब्जेक्ट लिहायचं ठेवलंय. कारण तुम्हाला जर कंप्लीट जर मी करून दिलं, तुम्ही काय करणार? कंप्लीट जर करून दिलं त्याच्याकडे बघणारच नाही, राईट? आणि कंप्लीट जर तुम्हाला नाही करून दिलं तर तुम्ही टोटली, काही काही मुलं काय करतात, टोटली तिथं सगळं चुकून ठेवतात, 10 10 12 12 सेंटेन्सेस, राईट? आता होमवर्क तुमचा किती पेजेसचा झाला असता? इथं 3 3 6 आणि 9 9 सेंटेन्सचा तिथं होमवर्क झाला असता. काही काही मुलांचं मला असं ऑब्झर्व झालंय, 9 पण सेंटेन्स तिथं चुकवतात. आणि 9 सेंटेन्स असं एका स्टुडंट्सला व्हॉट्सअपला किंवा समजून सांगणं प्रायव्हेटली ते खूप अवघड आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, तुम्हाला आत्ताच तिथं 50% समजून सांगितलंय. म्हणजे तुम्ही काय कराल, तिथं जरा बघाल जाऊन. कंप्लीट जर सोडून दिले तर तुम्ही बघणारच नाही. झालंय आपलं, कळलंय आपल्याला. पण ऍक्च्युअल मध्ये आपण जेव्हा स्वतः सॉल्व्ह करायला जातो ना, तेव्हा आपल्याला तिथं प्रॉब्लेमला तिथं फेस करावं लागत असतं, किंवा डिफिकल्टीजला तिथं आपल्याला फेस करावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला अर्धे अर्धे एक्झाम्पल्स तिथं दिले आहेत. ओके, इथं काय येईल? वी आर लिव्हिंग आफ्टर लंच, वी वर लिव्हिंग आफ्टर लंच, वी विल बी लिव्हिंग आफ्टर लंच. आता मी याचा पहिल्यांदा फोटो काढते. आता आपलं झालंय तिथं प्रेपोजिशन आफ्टर. दुसरे आपल्याला बघायचे अजून. आज फक्त आपलं एकच झालंय, तर एका याच्यावर आपण अशी इथं 12 एक्झाम्पल्स घेतले आहेत. तर मला एक सांगा, आता कंटिन्युअस आणि सिम्पल टेन्स मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? सिम्पल आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये
इज देअर प्रॉब्लेम टू एनीबडी? काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? ओके, काही असेल तर सांगा हा. तुमची कन्सेप्ट तिथंच क्लिअर व्हायला हवी. ओके सुषमा मॅडम, ओके मयुरी मॅडम, काहीच अडचण नाही बोलतात. आता आपल्याला बघायचंय बघा, अगेन्स्ट नेक्स्ट हेल्पिंग वर्ब, नेक्स्ट प्रिपोजिशन अगेन्स्ट. तर मला एक सांगा, अगेन्स्ट म्हणजे काय बरं? अगेन्स्ट, अगेन्स्ट मीन्स व्हॉट? थँक्यू सो मच शुभांगी मॅडम, सगळं क्लिअर होत आहे. अगेन्स्ट सर पुन्हा नाही होत, पुन्हा नाही होत. जेवण सर करेक्ट आहे तुमचं, बरोबर शुभांगी मॅडम, व्हेरी गुड. अगेन्स्ट, अगेन्स्ट म्हणजे काय? च्या विरुद्ध किंवा विरुद्ध. ओके, विरुद्ध, बरोबर सानिया मॅडम. आता आपण घेऊया तिथे एक्झाम्पल्स लगेच. प्रत्येक जणाकडे किंवा प्रत्येकाकडे त्याच्या विरुद्ध पुरावे होते, पुरावे होते. पुरावे आहेत म्हणूयात आपण, पुरावे आहेत. तर पहिल्यांदा मला सांगा, हा टेन्स कोणता आहे? टेन्स आला इथं, आहेत. टेन्स कोणता आहे सांगायचंय? पुरावे आहेत. हम्म, सिंपल प्रेझेंट, बरोबर, सिंपल प्रेझेंट आहे, राईट. आता हे बघा, काही मुलं म्हणतायत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, राईट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पण हे बघा, कंटिन्युअस टेन्स तिथं कधी असतो? कंटिन्युअस टेन्स जेव्हा तिथं त हा प्रत्यय लागतो. त, करत, पळत, वाचत, बोलत, काय आणि पुढं काय लागतंय? आहे, आहे, होता, आहे, राईट. असं जर आलं, तो जर प्रत्यय आला, तर आपण त्याला काय म्हणतो? कंटिन्युअस टेन्स तिथं म्हणतो. आणि तो जर प्रत्यय तिथं आला नाही, तर आपण त्याला काय म्हणतो? डिरेक्टली सिंपल टेन्स तिथं आपण त्याला म्हणत असतो. ओके. तर आता हे जे काही सेंटेन्स आहे बघा, हे टू बीचं आहे की टू हॅवचं आहे, हे मला तुम्ही सांगायचे आता. टू बीचं की टू हॅवचं? ला जवळ कडे, ला जवळ कडे, टू बी की टू हॅव? टू बी की टू हॅव? टू हॅव, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला इथं कशाचे हेल्पिंग वर्ड्स यूज करावे लागतील? टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स आपल्याला इथं यूज करावं लागतील. ओके, तिन्ही टेन्स मध्ये. तरी बघा, हा जो काही टेन्स आहे तो काय आहे? प्रेझेंट टेन्स. हे आहेत असल्यामुळे काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे. तर काय येईल आता इथं? प्रत्येक जणाकडे म्हणजे काय? एव्हरीवन, एव्हरीवन. आता हे बघा, एव्हरी, तुम्ही काय म्हणताल? एव्हरीवन म्हणजे मला एक सांगा, इथं हॅज येईल का हॅव येईल? हॅज येईल का? इव्हिडन्स पण येईल आणि प्रूफ पण येईल. देयर इज नो प्रॉब्लेम. इव्हिडन्स किंवा प्रूफ काही येऊ शकतं. हॅज येईल, बरोबर. कारण एव्हरीवन, तुम्ही काय म्हणता? प्रत्येक जण म्हणजे अनेक जण झाले, राईट. तर तिथं तर ह्या वेळेला पाहिजे, तिथं तर हॅड तर येणारच आहे. कारण तिथं आपण एकच हेल्पिंग वर्ब यूज करतो, काहीही असो, सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, आपण हॅड यूज करतो पास्ट टेन्स मध्ये. आणि सिंग्युलर असो की प्लुरल असतो, आपण फ्युचर टेन्स मध्ये काय यूज करतो? फक्त विल हॅव यूज करतो. पण तुम्हाला इथे कुठे डिसाईड करायचंय? फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये. तुम्ही म्हणताल काय प्रेझेंट टेन्स नुसता घोळ घालतो, कुठं प्रत्यय लागतोय, कुठं प्रत्यय लागत नाही, राईट. तर हे बघा, एव्हरीवन हे काय तिथं सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळे इथं आपण काय यूज करणार? एव्हरीवन हॅज, एव्हरीवन हॅज प्रूफ अगेन्स्ट, प्रूफ अगेन्स्ट हिम. हिम म्हणजे काय? त्याच्या. ही म्हणजे काय? तो. हिम म्हणजे काय? त्याच्या, राईट. आणि त्याच्या, ही म्हणजे त्याच्या, आणि तो, ही म्हणजे तो,
आणि हिज म्हणजे त्याचे, आणि शी म्हणजे ती, हर म्हणजे हर म्हणजे तिचे. ओके, कळलं हे? आता दुसरं, प्रत्येक जणाकडे त्याच्या विरुद्ध पुरावे होते. व्हॉट विल बी द आन्सर? काय आन्सर येईल? व्हेरी गुड हर्षल मॅडम, बरोबर आहे. करेक्ट आहे सानिया मॅडम. आता इथं हॅडच्या जागी तुम्हाला काय यूज करायचंय? फक्त हॅड. प्रूफ अगेन्स्ट हिम. नेक्स्ट वन, प्रत्येक जणाकडे त्याच्या विरुद्ध पुरावे असतील. व्हॉट विल बी द आन्सर? बरोबर कृष्णा सर, बरोबर हर्षल मॅडम, करेक्ट आहे. करेक्ट अनिता मॅडम. काय येईल आता? एव्हरी वन विल हॅव प्रूफ अगेन्स्ट हिम. आता हे बघा, एक टीचर म्हणून मला पाठ करा असं म्हणायला शोभत नाही, कारण पाठ करणं ही जी काही मेथड आहे बघा, ती चुकीची आहे असं मला वाटतं. ओके, कारण आपली तिथं कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला हवी. पण आता मला इथं म्हणावं लागतंय अगेन्स्ट. आता जे काही प्रेपोजिशन्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की नाही बाबा आमच्या ध्यानात नाही राहत आहेत, तर त्या तुम्ही तिथं पाठ करायच्यात. ही मेथड मला आवडत नाही, पण मी तुमच्यासाठी सांगते. ज्यांना आवडते पाठ करायला त्यांनी पाठ करायचं. हे अगेन्स्ट म्हणजे काय? च्या विरुद्ध. आपण कुठे युज करतो ते लगेच तिथं आठवायचंय. ओके ओके, ठीक आहे. आणि जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत बघा, ते तुम्हाला तिथं ध्यानात ठेवायचे आहे. काय म्हणाले तुम्ही कृष्णा सर? प्रत्येक जणाकडे त्याच्या विरुद्ध पुरावे असतील, राईट. एव्हरी वन विल हॅव प्रूफ अगेन्स्ट हिम. हिम का घातलंय ते असं म्हणतायत, राईट. त्याच्या विरुद्ध. त्याच्या विरुद्ध म्हणल्यावर काय येणार इथं? अगेन्स्ट हिम. हिम म्हणजे काय? त्याच्या. आणि हिज म्हणजे काय? त्याचे आणि त्याच्या. चेंज आहे. ओके, 1 मिनिट, मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देते. आता हे झालंय सिंग्युलरचं एक्झाम्पल. आता मी तुम्हाला देणार आहे प्लुरलचं एक्झाम्पल. त्यांच्याकडे त्याच्या विरोधात पुरावे आहेत. नेक्स्ट वन. आता हे बघा, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता, पण तुम्हाला तसंही ते नोटबुक मध्ये लिहायचंय क्लास संपल्यानंतर. त्यांच्याकडे त्याच्या विरोधात पुरावे होते. त्यांच्याकडे त्याच्या विरोधात पुरावे असतील. कसं आन्सर येईल? काय आन्सर येईल? जयवंत सर, जेव्हा तुम्ही आन्सर सगळे टाईप करता ना, एक काम करायचंय अजय सर, तुम्ही एकच आन्सर टाईप करताय ना, तर त्याच्या खाली एका मागे एक लगेच 1 2 3 असे 3 आन्सर टाईप करायचे. त्याच्या मागे नाही, त्यामध्येच. म्हणजे एका चॅट मध्ये मला सगळं समजतं व्यवस्थित.
कारण अशा खूप चॅट्स येत राहतात तिथं. अनिता मॅडम, तिन्ही पण आन्सर सोबत टाईप करायचे, सोबत. सोबत टाईप करायचे तिन्ही पण आन्सर. खूप काही अवघड नाहीये. त्याच रिझन असं आहे की तुम्हाला मराठीमधून नाही टाईप करायचंय, तुम्हाला फक्त इंग्रजीमधून तिथं 3 वाक्य टाईप करायचे. आता हे बघा, इथं काय आलं होतं, प्रत्येक जणाकडे काय आहे तिथं, ते सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे आपण काय घेतलं होतं तिथं, हॅज घेतलं होतं. एम आय राईट? नेक्स्ट, त्यांच्याकडे. त्यांच्याकडे म्हणजे काय, ते. त्याच्याकडे म्हणजे काय, दे. ही हॅज इल त्याच्याकडे म्हणल्यावर, राईट. ही विल हॅव प्रूफ अगेन्स्ट हिम. बरोबर आहे, बरोबर. पण तुमच्याकडून टीम झालंय, तिथं हिम घ्यायचंय. ओके. त्यांच्याकडे म्हणजेच काय, दे हॅव. दे हॅव. रिमेनिंग सेंटेन्स, दे हॅड. रिमेनिंग सेंटेन्स, दे विल हॅव. रिमेनिंग सेंटेन्स काय येईल, रिमेनिंग सेंटेन्स प्रूफ अगेन्स्ट हिम. ओके. चला तर आज काही प्रॉब्लेम आहे का कुणाला, आपल्याला इथं थांबायचंय आता. व्यवस्थित नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. भरपूर एक्झाम्पल्स घेतले आहेत आपण. बरोबर आहे कृष्णा सर, व्हेरी गुड. बरोबर, बरोबर आहे मयुर मॅडम, करेक्ट आहे. ओके, तर आज आपण इथे थांबूयात. काही प्रॉब्लेम असाल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि थोडंसं ना रेकॉर्डिंगला थांबत जा, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल, आजच भेटून जाईल, नो प्रॉब्लेम. पण कसं आहे, एक मागे एक बॅचेस असतात, त्यामुळे थोडासा मागं पुढे होतं. फोटोज मिळतील लगेच तुम्हाला. चला, बाय बाय.